हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक अशा प्रकारचा राईस बघणार आहोत जो आपण व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही प्रकारच्या ग्रेव्हीसोबत खाऊ शकतो। तर चला सुरुवात करूया। 1 वाटी बासमती तांदूळ, गरम मसाला, हळद, जिरे, मिरे, लवंग, 2 छोटी विलायची, 1 मोठा वेलदोडा, तमालपत्र, स्टार फूल, 2 दालचिनी स्टिक्स, हिरवी मिरची 2, पुदिना, कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे तापायला। 1 पळी तेल घातलेलं आहे। त्यानंतर जिरे घालणार आहे। जिरे तडतडले की सर्व खडे मसाले घालणार आहे, किंवा आपण गरम मसाले सुद्धा म्हणतो। आता यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे। त्यानंतर हिरवी मिरची घालणार आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे। या प्रकारे मिक्स करणार आहे। त्यानंतर यामध्ये हळद, थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना मी तसाच घातलेला आहे, बारीक कट नाही केलेला। त्यानंतर बासमती तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। राईसच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे आणि मीठ चवीनुसार घालणार आहे। त्यानंतर 3 शिट्ट्या देणार आहोत। त्यानंतर बघू शकता राईस आपला खाण्यासाठी तयार आहे। नक्की ट्राय करा, खूप छान होतो। बघू शकता। थँक यू।